नमस्कार. तर स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत एका निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी आणि त्यासाठी सुरुवात म्हणजे गाडीला काहीतरी खायला देणं, म्हणजे पेट्रोल भरणं. पेट्रोल भरण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि अशी मस्त जर्नी आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करतो आहे. हे काही प्री प्लॅन वगैरे काही नव्हतं, अचानकच आमचं ठरलेलं होतं आणि चला क्लास नाही आहेत, सुट्टी आहे, तर असा विचार केला की जाऊया. आणि खरं तर आम्ही हा खूप दिवसापासून प्लॅन करतो आहे, म्हणजे जवळजवळ 3-4 वेळा प्लॅनिंग झालं, दिवस ठरला, जायचं ठरलं, पण ते कॅन्सल झालं आणि आज अचानक चान्स आलेला आहे. आणि खरं तर हे काहीच अगोदर ठरलंच नव्हतं. सकाळी 9 वाजता आम्ही निघालेलो आहे. आता मस्त वातावरण आहे, खूप छान आहे, ढगाळ वातावरण आहे, बारीक रिमझिम चालूच आहे आणि हे हिरवंगार, म्हणजे ते ठिकाण भरपूर लांब आहे, पण हे जातानाच इतकं भारी वाटते ना की पिकनिक स्टार्ट झाली. आणि ते ठिकाण कुठलं असणार आहे, काय असणार आहे, आम्ही कुठे जाणार आहेत, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असं मस्त निसर्ग देखावा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, वाव, असं भारी फील होत होतं ना की काही शब्दच नाही. म्हणजे असा पाऊस आपल्या सोबतीसोबत आणि असं हे वातावरण, वाव, खूप छान फिलिंग होती. आणि खरं तर आम्ही घरातले फॅमिली मेंबर्स सगळे जाणार होतो, पण ते काही नाही शक्य झालं. आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतका आमच्या घरी दंगा होणार आहे की बोलायला शब्द नाही, सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागणार आहे. कारण फॅमिलीसोबत जायचं होतं, पण ते काही प्लॅनिंग झालं नाही आणि त्याच्या अगोदर तो पॉईंट बंद व्हायला नको आणि नंतर एक्झाम वगैरे सणवार चालू होतात, त्या ह्याच्यात काही जायला होणार नाही. म्हणून आम्ही ऑन दी स्पॉट ठरवलेलं, चला मग दोघंच बाईकवर जाऊया. खरं तर बाईकवरची ही आमची 3री ट्रिप आहे, पण ही मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिल्या 2 ट्रिप काय शेअर करता आल्या नव्हत्या, कारण त्याचं काय एवढं शूट केलं नव्हतं. पहिल्यांदा आम्ही बाईकवरून पन्हाळ्याला गेलेलो होतो आणि त्यानंतर तारकर्लीलासुद्धा आम्ही बाईकवरून गेलेलो आहे. आणि त्यानंतर ही 3री ट्रिप आमची दोघांची आहे बाईकवरची. खरं तर फॅमिलीसोबत मजा येते, पण अशी ट्रिपसुद्धा खरंच म्हणजे गरजेची आहे. एक स्ट्रेस असेल, कामाचा सततचा व्याप आणि त्यातून थोडंसं शांतता, स्ट्रेसफुल वातावरणातून मोकळीक, त्यासाठी ही ट्रिप खरंच आमच्या दोघांच्यासाठी सुद्धा खूप गरजेची होती. आणि ते असं काही तयारीच काही नाही आहे, फक्त उचलली बॅग आणि चला चाललो आहे म्हणून. बऱ्याचशाच गमती जमती आमच्यासोबत घडलेल्या आहेत, त्याही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आम्ही गुगल मॅप लावून चाललेलो होतो आणि त्याच रोड, जे गुगल मॅपला रोड दाखवतात त्याच रोडवरून चाललेलो आहे. आणि आमच्यासोबत एक खूप मोठा गेम झालेला आहे. तुमच्यासोबत असं झालं असेल गुगल मॅप यूज करून, तर तोही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खूप भारी गंमत झाली आमची, म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच आता. गुगलचा मॅप बघत बघत आम्ही आलेलो आणि इथं बघा, हा पूलच तुटलेला आहे आणि ही नदी, ह्याच्या पुढे जंगल आहे. आता माहीत नाही पुढं कसं जायचं आहे, चला जाऊया. मॅपवर विश्वास ठेवायचा का नाही अवघड आहे. इकडे सगळं शेत आहे आणि हा तुटलेला पूल. तरी येताना आम्हाला एक म्हणजे तिथं काकी भेटल्या, त्या म्हटल्या पुढं सरळ गेला की नदी आहे. आम्ही ते न ऐकता गुगल मॅपवर विश्वास ठेवून आम्ही त्याप्रमाणे गेलो आणि नदीच्या पुढं घनदाट जंगल होतं आणि पूल तुटलेला होता. डायरेक्ट नदीतनं कुठं जायचं होतं, कुठं गुगल रस्ता दाखवत होता काय माहिती. आम्ही परत म्हणजे परत फिरलो, परत 2-3 गावे परत फिरून गोल वळसा काढून आम्ही तर खरं तर त्या डेस्टिनेशनकडे चाललेलो आहोत. आणि अशी म्हणजे आमचा जवळजवळ दीड तास फक्त तो रस्ता शोधण्यात गेलेला आहे. तरी पण गुगल काय म्हणते, तुम्ही बरोबर रस्त्याने चाललेला आहात. आता काय माहिती कुठला बरोबरचा रस्ता आहे. शेवटी एका ठिकाणी थांबून मिस्टरांनी
ॲड्रेस विचारून मग आता आम्ही परत त्या मार्गाला लागलेलो आहोत. खरं तर खूप वेळ झालेला होता आमचा, म्हणजे रस्ता चुकलेला त्यामुळं. मग एका ठिकाणी थांबून आम्ही जेवलो, पण ते जेवण तरी इतकं खराब होतं की पैसे वायाच गेले आमचे सगळे. एकतर रस्ता चुकलेला, त्यात हे जेवण असं. इतका माझा मूड खराब झाला ना की विनाकारण डोकं दुखायला लागलं. असं वाटलं की उगीचच आलो. पण जे निसर्गाचं रूप पाहायला म्हणजे दिसायला सुरुवात झाली, बापरे! खरं सांगते, इतका लगेच असा मूड चेंज झाला ना माझा की म्हणजे मलाच वाटलं नाही की मगाशी माझं इतकं डोकं दुखत होतं आणि हे बघा असं मस्त धुकं इकडे इकडे जंगल आणि त्यात अशी म्हणजे पावसाची रिमझिम. इतकं भारी वाटायला लागलं की काही शब्दच नाहीत. म्हणजे मूड माझा कसा होता की ते जेवण बघितल्यानंतर 500-600 रुपये गेले ते वाया गेलेच, पण ते अजिबात जेवण चांगलं नव्हतं. भूक इतकी लागलेली होती, त्यात तो रस्ता असा चुकलेला. इतकं वैताग आलता की वाटलं काय हे प्लॅन केलं. पण हे जे समोर जे दृश्य दिसते ते बघितल्यानंतर पूर्ण मूड चेंज झाला माझा, पूर्ण मूड. म्हणजे काहीच नाही, असं मस्त आपण स्वर्गात आल्यासारखं फिलिंग होत होतं. आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली आणि हे जी दरी दिसते तुम्हाला, गाडी थांबवून पलीकडच्या साईडला जाऊन खरं तर मी ते म्हणजे 1-2 मिनटं शांत उभं राहिली. बघा हे असं दरीतून वरती ढग आल्यासारखं वाटत होतं. हे धुकंच आहे, म्हणजे आजूबाजूला सगळीकडे धुके दिसत होते आणि इतकं भारी वाटत होतं. असं खूप छान प्रसन्न वाटत होतं. जे 12:30-1 वाजलेले होते त्या दरम्यान, पण वातावरण असं इतकं भारी होतं ना की काही बोलायला नको. खूप छान वाटलं. म्हणतात ना, निसर्गाची जादूच वेगळी आहे. मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, हे खालचं काहीच चित्र दिसत नाही का बॅक साईडचं काही दिसत नाही आहे. सगळीकडं अशी मस्त धुकं, बारीक पाऊस चालूच आहे आणि त्यातून गाडीवरून जाणं, वाव! काही शब्द नाही आहेत. इतकी भारी फिलिंग, ढगात म्हणतात ते, म्हणजे फिलिंग ढगात असं आपण म्हणतो आहे ते. खरं तर मी अनुभवत होते, म्हणजे ढगातच होते. इतकं भारी हा घाट आणि हे डोंगर, त्यामधून येणारं हे धुकं असं वरती चाललेलं, इतकं भारी वाटत होतं ना. हेच अनुभवायचं होतं, हेच मिस करायचं नव्हतं, म्हणून आलेलं आम्ही ट्रिपला. खरं तर आता त्याचं समाधान झालेलं. मगाशी मला वाटत होतं की का आलो, पण आता वाटते हे खरंच मिस केलं असतं आपण. घाटातून बघा हे निसर्गरम्य देखावा, जे आपण मूवीमध्ये वगैरे बघतोय ते बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला छान फील होते, पण खरोखर बघताना इतकं भारी वाटते ना. आणि अशा डोंगर रांगा आणि काय काय छोटे छोटे धबधबे पण तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये. आणखी एक पाहायला मिळालं की मध्ये दरडी कोसळतात अशा तारा मारल्या बघितलेलं आहे. असं तारा लावलेल्या आहेत तिथं आता सध्या तरी, म्हणजे संरक्षण आहे. आणि बऱ्याचशाच घटना घडलेल्या होत्या की दरड कोसळणे वगैरे, तर ते आता थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणून आम्ही पण धाडस केलं जायचं. आणि आता तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की आम्ही कुठं चाललेलो आहोत. तर मी जोपर्यंत त्या डेस्टिनेशनला पोहोचत नाही आहे तोपर्यंत मी तर काही सांगणार नाही आहे, तुम्हाला ते व्हिडिओमध्येच बघायला लागेल. हे मस्त निसर्ग देखावा बघत इतकं छान फील करत आम्ही चाललेलो आहोत, म्हणजे ढगातनंच जाते असं वाटत आहे. बघा समोर बघा असं डोंगर आणि पूर्ण खाली ढग उतरलेले आहेत. हे वरती पण इथं बघा तुम्हाला दिसते की ते तारा लावलेल्या आहेत तिथं त्या ठिकाणी. आणि आता छोटे छोटे धबधबे पण दिसायला चालू झालेले आहेत काही काही ठिकाणी. तर फायनली आम्ही त्या ठिकाणावर पोहोचलेलो आहोत. आता आम्ही जात आहे. मस्त खूप फील होत होती, म्हणजे खूप दिवसापासून मला ते ठिकाण बघायला जायचं होतं. खूप म्हणजे 2 वर्ष पण आम्ही प्लॅनिंग करत होतो, पण ते काय शक्य नाही. आत्ता पाऊस चालू झाल्यापासून पण आम्ही प्लॅनिंग करतोय, पण ते शक्य झालं नव्हतं. आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि बघू शकताय तुम्ही
तर आम्ही आलेलो आहोत आंबोलीच्या धबधब्याला. असं भारी वाटत होतं ना की शब्द नाहीत, शब्द कमी पडत आहेत माझी फिलिंग्स मांडायला. मला असं स्वप्नात वाटत होतं की त्या पायऱ्यांवरून मी जाते, तो धबधबा, वाव. आणि आता प्रत्यक्षात पाहताना इतकं भारी वाटत होतं. बस अजून काय पाहिजे. मस्त वाटायले. सर्वांच्या तशा बऱ्याचशा छोट्या छोट्या इच्छा असतात, एक स्वप्न असतात आणि त्यातलंच माझं एक होते की असं धबधब्याखाली जाणं, भिजणं, मस्त एन्जॉय करणं. आणि ते स्वप्न माझं फायनली पूर्ण झालेलं आहे. ती एक बकेट लिस्ट कंप्लीट झालेली आहे. ते कैद करताना इतकं भारी वाटत होतं मला, खूप छान. म्हणजे स्वप्न जगत होते मी सध्या. वरती जायचं नाही जायचं, होय नाही करत शेवटी वरती गेलीच. साहेबांनी आमच्या फुल एन्जॉय केलेलं. इतक्या मस्त ठिकाणी आपण गेलो आणि फोटो सेशन नाही केलं असं होणं शक्यच नाही. आम्ही काही काढलेले फोटो मी व्हिडिओच्या शेवटीसुद्धा टाकते. आणि आम्हालाही तिथल्या म्हणजे पर्यटक जे आलेले होते त्यांनी फोटो काढून दिले. मिस्टरांनी माझ्या दुसऱ्यांचे फोटो काढले. म्हणजे एकमेकाला सहाय्य होतं अशा ठिकाणी. खूप छान. माझं तर किती दिवसापासून फोटो तुम्हाला दाखवते की हा धबधबा कोसळतो त्या साईडला आणि त्या रोड खालून येऊन मग इकडच्या साईडला बघा रस्त्याच्या पलीकडे तो परत तिकडून खालून वाहतून खाली दरीमध्ये जातो. कुठली धबधब्यात खेळून झाल्यानंतर कणीस खाणं तर बनते ना बस. त्यामुळे आम्ही कणीस खायला आलो. तिथे कणीस खाल्ली मस्तपैकी आणि निघालो आम्ही दुसरा पॉईंट बघायला. चला. धबधब्याला भेट दिल्यानंतर आम्ही तिथून पुढं जरासं फोटो सेशन केलं, कारण खूप छान पॉईंट होते तिथले. मग त्या कठड्यावर उभारून वगैरे असं मस्त पोजेस देऊन फोटो सेशन केलेलं. बरेचसे जण तिथं फोटो काढण्यासाठी गर्दी केलेली होती. आम्ही थोडा चान्स घेतला. थांबा एक व्हिडिओ करतो केलेला आहे. बरंचसंच फोटो काढून झाल्यानंतर व्हिडिओ करून झाल्यानंतर आम्ही एक दुसरा पॉईंट बघायला गेलो. पण तिथेही आमच्यासोबत खूप मज्जा झाली. म्हणजे ते होतं जंगलात. तो एक पॉईंट आहे, महादेवगड काहीतरी नाव आहे त्याचं आणि मी विसरले आता तो पॉईंट नेमका कोणता होता. तो असं दोन्ही बाजूनी पूर्ण जंगल आहे आणि त्याच्यामधून हा रस्ता दिसतोय तुम्हाला इकडं आणि सोबत एकही गाडी दिसत नव्हती. असं आम्ही बोलत होतो तोपर्यंत आम्हाला समोर एक गाडी येताना दिसली. म्हणजे थोडासा जीवात जीव आला. पण ती गाडी गेल्यानंतर आणि 5 मिनटं आम्ही असंच आत गेलो. पण नंतर तिथला जो आवाज होता तो आवाज आणि आमची गाडी म्हणजे एकच गाडी तिथं इतकं भयानक वाटत होतं ना की थांबलो आम्ही. बस म्हटलं आता पुढं जायचा का नाही जायचा हा विचार केला आणि साहेबांनी आमच्या युटर्न मारला तिथून. कारण धाडस होतच नव्हतं आत जायचं. इतकं घनदाट होतं आणि कधीच असं बघितलं नव्हतं. म्हणजे असा तो राज पिक्चरमधला एक सीन झाला आमच्यासोबत की
असं जोरानं वारं वाहतंय आणि त्यातून आम्ही चाललो आहे. पक्ष्यांचे आवाज येतात. बापरे! अंगावर काटा आला. इथंच आमच्या साहेबांनी यू टर्न केलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही टर्न झालेलो इथून, कारण असं जे जंगल आहे राज पिक्चर मधल्यासारखं, त्यामुळे काय धाडच झालं नाही पुढे जायचा, कारण रोडला कोणच नाही आहे. त्यामुळे आम्ही तिथून मागे फिरलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे कावळे 7 पॉईंटला. चला. ओ माय गॉड, बघू शकताय तुम्ही किती भयानक आहे. इकडं सगळं कोणीही रस्त्याला नाही. आता आम्ही कावळे 7 ह्या पॉईंटवर पोहोचलेलो आहोत आणि तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं की हे महाबळेश्वरच आहे का काय. महाबळेश्वरमध्ये असल्यासारखंच फिलिंग येत होतं, सेम वाटत होतं तिथलं वातावरण, इथलं वातावरण. आणि थोडंसं खाली चालत गेल्यानंतर आपल्याला तो पॉईंट पाहायला मिळतो. आणि ह्या ठिकाणी म्हणजे जातानाही आजूबाजूला पेरू काकडी असं विकत बसलेले व्यापारी होते. आणि तिथे गेल्यानंतर असे म्हणजे एक अशा डोंगर रांगा आहेत आणि त्या रांगांमधून वाहणारे असे छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात बघा. आणि ते ढग दिसतात. ते ढग म्हणजे असं की तिथून आपल्याकडे वाहत येतात, असं वारं असं भारी. खूप छान अशी ही सगळी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या आणि त्यामधून वाहणारे छोटे छोटे धबधबे. वाव, सुपर. हा कावळे 7 पॉईंट आहे. हे व्हिडिओमध्ये बघूनही छान वाटतंच, पण ढग अक्षरशः ज्यावेळी खाली आपण आले. तो अनुभव घेतोय त्यावेळी जी फिलिंग असते ती काही शब्दात मांडता येत नाही. निसर्गाची जादू खूप वेगळी आहे आणि ती जादू आपल्यावर होती. आपणही तिथं गेल्यानंतर असे म्हणजे काहीच आपल्याला म्हणजे आपल्या माग कितीही टेन्शन असू दे, काही असू दे, काही कशाचाच विचार येत नाही. म्हणजे आपण एक समाधानी वाटतं, असं खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर. आणि असा मस्त अनुभव घेऊन ही आमची ट्रिप एंड झालेली आहे. तिथंही गेल्यानंतर आम्ही बरेचसेच व्हिडिओ केले, फोटो काढले. खूप छान वाटलं होतं, मस्त. आणि एक मस्त फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मी तुम्हाला तो एक पॉईंट दाखवते, म्हणजे कावळे 7 पॉईंट काय आहे नेमका. तर अशा ह्या डोंगर रांगा आहेत आणि त्यामध्ये असं पूर्ण ढग उतरतात खाली अक्षरशः. आणि ते असे वरती आपल्याला बसायला असे बाकडे वगैरे आहेत तिथं, तर तिथं येतात. आणि त्याच जिथून आपल्याला त्या पायऱ्या वगैरे आहेत जायला, तिथं असा छोटासा एक झरा आहे आणि त्या झऱ्याचं पाणी खाली असं त्या पुलाखालून असं खालच्या साईडला डोंगरामध्ये धबधब्याच्या रूपात ते पाणी खाली येतं. ते इतकं छान वाटलं आणि त्या झऱ्याचं पाणी इतकं थंड होतं की दिसते का बघू. मस्त आम्ही एन्जॉय केलं तिथं थोडं. अशी छोटीशी स्ट्रीट पाणी झालेली आहे. मस्त एक दिवस फुल एन्जॉय. इकडचं पाणी आणि आता आम्ही निघणार आहे बाहेर असं खाली धबधब्यासारखं पडते. चला, तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय. आणि जातानाही बरेचसेच आमच्यासोबत घटना घडलेल्या आहेत की आम्ही निप्पाणीला यायला म्हणजे निप्पाणीचा मार्गच आम्हाला सापडला नव्हता. जवळजवळ रात्रीचे 10:30 वाजले आम्हाला आमच्या घरी पोहोचायला. तिथंही थोडंसं गुगल मॅपमुळं कन्फ्युजन झालेलं होतं आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो. बाय.